नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण जळगाव पोलीस शिपाई पेपर 7 जुलै 2024चा पेपर या ठिकाणी पाहणार आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 मराठी व्याकरणाचा आहे. पाचामुखी परमेश्वर, तर याचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. तर याचा योग्य अर्थ मित्रांनो, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर तो 27 फेब्रुवारी. बरेच प्रश्न मित्रांनो रिपीट आहेत. पुढीलपैकी उभयनैवे अव्यय नसलेला पर्याय ओळखा. महत्वाचा प्रश्न पूर्ण वाचत जावा. नसलेला पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी उत्तर मित्रांनो येणार आहे बी, कारण. त्यानंतर पगार हा शब्द मित्रांनो खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर पगार हा शब्द मित्रांनो गुजराती भाषेमधून आलेला आहे. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. गटात न बसणारा शब्द ओळखा. कपाळ, ललाट, भाळ हे शब्द समानार्थी आहेत आणि हस्त हा शब्द यामधून बाहेर पडत आहे. लहान देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर मित्रांनो या वाक्यात दृष्टांत हा अलंकार आहे. मुलगा पुस्तक वाचत असतो यामध्ये रीत आहे, वहिवाट आहे, म्हणजे हा रीती वर्तमान मित्रांनो आहे. त्यानंतर 8 बघा, मराठीतील पहिला चित्रपट कोणता? तर राजा हरिश्चंद्र 1913 दादासाहेब फाळके यांचा हा चित्रपट आहे. आणि ABCDवर मित्रांनो सोपे प्रश्न येतात, त्यासाठी फक्त ABCD क्रमाने उलटी सुलटी तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि लवकरात लवकर प्रश्न सुद्धा सुटेल. तर 10चं उत्तर आहे मित्रांनो NOP, GHI JKL प्रश्नचिन्ह QRS बरोबर NOP हे त्याचं उत्तर आहे. सांकेतिक भाषेत मित्रांनो हा शब्द लिहिला आहे, त्याबरोबर QSJWBUF असा लिहिला तर रॉक्स म्हणजे ROCKS हा शब्द कसा? तर SPDLT असा येईल. ABCDवर जेवढे टाईप आहेत ते सोपे आहेत, फक्त तुम्ही ABCD क्रमाने उलटी सुलटी आणि एकदा एका ओळीमध्ये रांगेत लिहून घ्या, तर तुम्हाला प्रश्न लवकरात लवकर सुटेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 असा आहे की 8, 24, 40, 56, 72, 88. तर यामध्ये मित्रांनो 16चा फरक आहे. तर 88 अधिक 16, तर त्या ठिकाणी उत्तर 104 येणार आहे. पर्याय क्रमांक C. त्यानंतर भारताचं चलन रुपये आहे. तर भारत आणि त्याच्या जवळील देशांची चलनं सुद्धा लक्षात ठेवा, कारण जपानचं चलन कोणतं आहे असं विचारलं. तर जपानचं चलन आहे मित्रांनो येन. त्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणार आता भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड आशियाई देश आहेत आणि हा युरोपीय म्हणजे इंग्लंड हा देश बाहेरमधून पडत आहे. त्यानंतर तर या ठिकाणी बघा दिशेवर प्रश्न आहे. मुख्य तुम्ही त्यांनी काय सांगितले की 6 वाजता कोणती दिशा दर्शवेल? तर हे जर घड्याळ झाले 12, 3, 6, 9, तर 6 वाजता तास काटा हिथं असणार आहे आणि मिनिट काटा हिथं असणार आहे. आता प्रथम जर तुम्ही दिशा लिहून घेतल्या तर त्यांनी सांगितलं की 6 वाजता ही उत्तर दिशा असणार आहे, म्हणजे जायला उलटं करा. 6 वाजता उत्तर दिशा असणार आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. तर मित्रांनो उत्तरच्या खाली येणार आहे दक्षिणी दिशा. तर मिनिट काटा 12वर असणार आहे. त्यावेळी जर तुम्ही ही सरळ केलं तर मित्रांनो ॲक्युरेट मिनिट काटा दक्षिण या दिशेकडे असणार आहे. उत्तर काय राहणार आहे? दक्षिण. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 4, 9, 16, 25, 36. तर या ठिकाणी वर्ग संख्या 2चा वर्ग, 3चा, 4चा, 5चा, 6चा, 7चा वर्ग, 7 × 7 बरोबर 49. त्यानंतर बघा 100, 103, 109, 118 म्हणजे 3, 6, 9, 12, 15, 18, 21 आणि 3, 24 म्हणजे 184. सॉरी, या ठिकाणी मधली संख्या काढायला सांगितली, म्हणजे 145 अधिक 15 सॉरी अधिक 18 करायचा. 3चा फरक आहे बघा. 8 आणि 5 13, 4 आणि 2 6 आणि 1 आहे तसं 163 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा, या ठिकाणी समोरासमोरील अंकाची बेरीज करायची आहे. 25 अधिक 5, 5 अधिक 25 30, 3 अधिक 9 बरोबर 12 आणि 6 अधिक 36 बरोबर 42. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर घड्याळात 4:30 झाली तर त्यावेळी मिनिट काटा आणि तास काटा यांची अदला बदल केली असता किती वाजले असतील? तर बघा अगदी सोपं आहे हे गणित सुद्धा. तर या ठिकाणी तुम्ही जर घड्याळ घेतलं बघा, या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी 4 वाजून म्हणजे इथं 3 येणार आहे, तर इथं 4 असेल आणि
4:30 म्हणजे मिनिट काटा मित्रांनो ह्या ठिकाणी असणार आहे मिनिट काटा आणि तास काटा ह्या ठिकाणी असणार आहे. ह्या दोघांच्या आदला बदल केली असता म्हणजे हा इकडे येईल आणि मिनिट काटा इकडे जाईल. तर मिनिट काटा मित्रांनो येणार आहे 4:20 वर आणि हा तास काटा येणार आहे 6 वर. तर 6 वाजून 20 मिनिटे 6 वाजून 20 मिनिटे वाजले असतील. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा 20 या अंकमालिकेतील x अक्षर किती वेळा आले आहे की ज्याच्या अगोदर y अक्षर आलेले आहे. आता x बघा की ज्याच्या अगोदर y आलेला आहे. x y म्हणजे yx आपल्याला काय हुडकायचं आहे yx एक वेळा, त्यानंतर yx 2 वेळा, yx 3 वेळा, yx 3 वेळा. उत्तर क्रमांक 3. यामध्ये एकूण 3 वेळा आले आहे आणि पर्याय सुद्धा 3 हा बरोबर आहे. त्यानंतर बघा लयबद्ध मालिका पूर्ण करायची आहे. बऱ्याच प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न येत आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये लयबद्ध हा यावर प्रश्न दिसत आहे. तर ए बी पहिल्यांदा यामध्ये एकूण अंक मोजा अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एकतर तुम्ही या ठिकाणी 5-5चे किंवा 4-4चे गट पाडू शकता. तर बघा ही लयबद्ध मालिका बघितल्यानंतर बघा मित्रांनो ए नंतर डायरेक्ट बी घ्यायचा आहे, सी नंतर पुढचा अक्षर डी घ्यायचा आहे आणि डी नंतर ई घ्यायचा आहे आणि ई नंतर एफ. तर बी डी ई एफ असणारा पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर 3 वाजता मिनिट काटा आणि तास काटामध्ये किती अंशाचा कोन होईल. तर याची मित्रांनो ट्रिकच आहे की तास म्हणजे 3 × 30 वजा 11/2 भागिले मिनिटे 3 वाजता म्हणजे 0 मिनिटे असणार आहेत. बघा या ठिकाणी 3 × 30 90 वजा 11/2 × 0 2 0 0 11 0 0 म्हणजे 90 वजा 0 बरोबर 90 अंशाचा कोन या ठिकाणी होईल. त्यानंतर जर 3 + 4 12 4 + 4 16 तर 3 + 3 किती. जर या ठिकाणी अधिक चिन्ह असेल मात्र त्या ठिकाणी गुणाकार केलेला आहे. 3 चोक 12 4 × 4 बरोबर 16 आणि 3 × 3 बरोबर 9 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 24 123 बरोबर 36 234 81 तर 345 ला किती. तर या ठिकाणी मित्रांनो अंकांची बेरीज केलेली आहे. 1 + 2 1 + 2 + 3 बरोबर 6चा वर्ग 36. तर नंतर या ठिकाणी बघा काय गेलं 2 + 3 + 4 2 + 3 + 4 बरोबर 4 आणि 3 7 आणि 2 9 9चा वर्ग 9 9 81. त्यानंतर ह्या ठिकाणी काय करायचं आहे 3 + 4 + 5 4 आणि 3 7 आणि 5 12 तर 12चा वर्ग या ठिकाणी मित्रांनो 144 उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25 24 8 32 16 40 64 56 48 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास अंकमालिकेचे पुढील पद कोणते. तर ह्या संख्या काय करायच्यात चढत्या क्रमाने मांडायच्यात. तर या ठिकाणी बघा 64 + 8 तर बरोबर उत्तर येईल 72 ह्याचं फायनल आन्सर येईल. तर या ठिकाणी बघा त्यानंतर प्रश्न आहे डी बरोबर 16 ई बरोबर 25 तर एफ बरोबर किती. आता ईचा EBCD मध्ये क्रमांक बघा ईचा क्रमांक आहे 6वा तर 6चा वर्ग बरोबर 36 याचं उत्तर राहील. त्यानंतर महाराष्ट्र जळगाव यांच्यातील योग्य संबंध दर्शवणारी आकृती बघा. तर या ठिकाणी बघा 27चं योग्य उत्तर या ठिकाणी काय राहणार आहे सी राहणार आहे. कारण जळगाव त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर भारत ही एकाच देशामध्ये ठिकाण आहेत. तर याचं उत्तर राहणार आहे जळगाव त्यानंतर आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र कुठे येतं भारतामध्ये येतं. लक्षात आलं का. तर ही आकृती यावरून स्पष्ट होत आहे. त्यानंतर दिलेल्या पर्यायातून विजोड पद ओळखा. तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं की EBCD वर प्रत्येक टाईप सोपा आहे ते तुम्हाला 100% येणार आहे. तर 28चं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी बी X हे विजोड पद आहे. त्यानंतर 29चं बघा 1 3 5 15 2 3 2 24 आणि या ठिकाणी 2 4 4 तर प्रश्नचिन्ह आहे. तर या ठिकाणी बघा हा असा गुणाकार बनलेला आहे. हा 4 × 2 × 3 5 × 3 × 1 यांचा काय बनला गुणाकार बरोबर उत्तर काय येते 15 4 2 8 8 त्रिक उत्तर आलं 24. तर ह्याचा गुणाकार करा 4 चौक 16 16 2 32 बरोबर उत्तर काय येणार आहे 32.
या ठिकाणी बघा रांग विचारले, पूनमच्या मागे 8 मुले आणि पुढे 2 मुले आहेत, तर एकूण रांगेत मुले किती? म्हणजे पाठीमागच्या 8, पुढच्या 2 आणि अधिक पूनम 1. बरोबर मित्रांनो, 8 आणि 2 10 आणि 1 11 एवढी बेरीज येणार आहे. उत्तर क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 काय व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे आपण स्किप करत आहे. ABCD वरील प्रश्न सोपे आहेत, काय अडचण नाही. प्रत्येकाने फक्त ABCD व्यवस्थित लिहा. प्रश्न 100% सुटत आहे. तर त्यातील विजोड पद ओळखायचं आहे. RSU हे विजोड पद आहे, कारण ABCD तुम्ही क्रमाने उलटी सुलटी जर लिहिली तर लवकर प्रश्नापर्यंत पोहोचणार आहे. त्यामध्ये फक्त क्रमागत पदे किंवा गाळलेले पद भरा अशी येणार आणि ती सोपी असते. 100% सर्वांना सुटते. शंतूंची आई ही सीमाच्या आईची बहीण लागते, तर सीमाच्या आईचा भाऊ शंतूंचा कोण? तर त्या ठिकाणी मित्र बघा, आईचा भाऊ शंतूचा कोण? तर आईचा भाऊ शंतूचा मामा येणार आहे. उत्तर क्रमांक 33ला D. त्यानंतर 34, महाभारत या शब्दातील अक्षरांपासून खालीपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? म्हणजे कोणता शब्द तयार होणार नाही? तर हार हा शब्द होतोय, महाभारत हार होतोय, हा त होतोय, भारत होतोय, पण महान न हा शब्द या शब्दामध्ये कुठे वापरला? त्यामुळे उत्तर क्रमांक 4 महान. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, एका रांगेत सिद्धार्थाचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 13वा आहे. दोन्ही टोकाकडून इकडूनही 13वा आणि इकडूनही 13वा आहे. तर याचं उत्तर येणार आहे मित्रांनो 13 गुणिले 2 वजा 1. 13 दोन्ही 26 वजा 1 बरोबर 25 मुले त्या रांगेत असणार आहेत. त्यानंतर 81चे वर्गमूळ अधिक 49चे वर्गमूळ म्हणजे बघा या ठिकाणी 9 अधिक 7, 9 अधिक 7 बरोबर येणार आहे 16. उत्तर पर्याय क्रमांक C. 250चे 10%, 250चे 10%, 0ला 0 गेले, 25 एके 25 म्हणजे उत्तर क्रमांक B 25 येणार आहे. जळगावचा पेपर जरा सोपा आहे, काहीच हरकत नाही. एका खेळाडूच्या 3 क्रिकेटच्या सामन्यामध्ये बघा सरासरी शक्यतो 130, 150 आणि 200 धावा आहेत, तर त्या खेळाडूची 3 धावांची सरासरी किती? तर 200 आणि 150, 350, 350 अधिक 150, 350 अधिक 150 बरोबर 480. 480 भागिले एकूण त्याचे सामने झालेले आहेत 3, 3 एके 3 उरले 1, 3 संग 18, 0 आहे तसा, म्हणजे 160 सरासरी धावसंख्या राहणार आहे. सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या होय. त्यानंतर बघा 5400 सेकंद म्हणजे किती तास? लक्षात आलं का? तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट 5400 भागिले 60 केलं तरी उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. 6 एके 7, 6 9 54, 90 तास म्हणजे 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास. उत्तर क्रमांक 2. त्यानंतर बघा 400 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या आणि त्या गोण्या 25,000 रुपये किमतीला विकल्या, तर होणारा नफा किंवा तोटा किती? या ठिकाणी बघा या ठिकाणी समजून घ्या. 400 रुपयाला 50 गोण्या खरेदी केल्या म्हणजे 400 गुणिले 50 किती आलं? 1 2 3, 1 2 4 5 20 म्हणजे 20,000 आणि त्याने विकल्यात कितीला? 25,000 रुपयाला. 20,000च्या गोण्या 25,000ला विकलेत. 1 2 3 म्हणजे यामध्ये नफा किती झाला आहे? 5,000 रुपये. तर 20,000 रुपयेवर 5,000 रुपये तर 100ला किती? त्याचा करा तिरकस गुणाकार. 100 गुणिले 5,000 भागिले 20,000. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 काटछाट झाली. बेके बे 5 10 म्हणजे फायनल काय राहिलं? 5 गुणिले 5. तर हे उत्तर राहणार आहे 25%. 25% नफा राहणार आहे मित्रांनो. 20,000वर 5,000 नफा झाला होता, तर 25% नफा यावर राहणार आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी सर्वात लहान संख्या. जर तुम्हाला अशा पूर्णांकात आली, जर तुम्ही जर भागाकार जरी केला तर याचं उत्तर 100% येणार आहे. 15 एके 15, 15 दोन्ही 30 आणि 15 एके 15 आणि उरले 5 म्हणजे पॉईंटमध्ये काहीतरी येणार आहे. आणि या ठिकाणी 15ने 10ला भाग जात नाही म्हणजे सर्वात लहान संख्या मित्रांनो पर्याय क्रमांक 1 10/15 ही राहणार आहे. त्यानंतर एका संख्येचा तृतीयांश 10 आहे, तर त्या संख्येचे 50% म्हणजे किती? एका संख्येचा तृतीयांश 10 आहे म्हणजे ती संख्या आहे 30 आणि त्या 30चे 50%, 30चे 50% या ठिकाणी काढायचं आहे. तर 1 2 1 2 5 त्रिक 15 ही त्या ठिकाणी उत्तर राहणार आहे बरोबर 15.
म्हणजे एका संख्येची तृतीयांश 10 आहे, म्हणजे ती संख्या 30 आहे. 30चा 50% त्यांनी त्या ठिकाणी काढालेला आहे. एका आयताची लांबी 8 सेमी आणि रुंदी 5 सेमी तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता क्षेत्रफळ म्हटल्यावर आयता क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. तर या ठिकाणी लांबी किती आहे? 8 गुणिले रुंदी किती आहे? 5. तर 8 5 40 100 सेमी एवढी या ठिकाणी क्षेत्रफळ राहणार आहे. पर्याय क्रमांक बी. बघा या ठिकाणी भूषणला दरवर्षी 10% पगार वाढ मिळते. त्याचा पगार 2024 मध्ये किती आहे? 20,000 रुपये. तर सन 2025 त्याचा पगार किती होईल? म्हणजे एका वर्षानंतर त्याचा पगार किती होईल आणि वर्षाला 10% वाढतोय. म्हणजे 20,000चे 10% अगोदर काढा. 1 2 1 2 राहिले 2,000. तर हे 2,000 अधिक 20,000 मध्ये ॲड करा. 1 2 3 20 आणि अधिक 2 22. म्हणजे त्याचा पगार राहणार आहे 22,000 रुपये. त्यानंतर या ठिकाणी बघा 2चा तिसरा घात गुणिले 5चा दुसरा कंसात 4चा 0 2 वजा 2चा 0 बरोबर किती? तर या ठिकाणी मित्रांनो 0चा 0च राहणार आहे. 5चा वर्ग 25 अधिक 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग 9. तर या ठिकाणी बघा 25 9 225 जरी तुम्ही केलं पण फायनली या ठिकाणी 0 असणार आहे आणि त्यामुळे गुणिले 0 असल्यामुळे उत्तर याचं 0च राहणार. कारण 0 गुणिले कितीही संख्या केली तरी फायनली आन्सर त्याचं 0च येते. लक्षात आलं. त्यानंतर एक खुर्ची 805 रुपयांना विकल्यामुळे 15% नफा झाला तर खुर्चीची खरेदी किंमत सांगितली. आता 805 रुपयांना विकल्यामुळे 115% 15% म्हणजे 115%. या ठिकाणी बघा 805 रुपयाला विकल्यामुळे नफा किती झाला आहे? 15% म्हणजे 115. तर 100ला किती? 100 115च्या खाली 100 लिहा आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. तर ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा. कितीचा? 805 गुणिले 100 छेद 115. आता बघा या ठिकाणी भागाकार करा. 5 2 10 उरले 5 त्रिक 15 5 2 10 0 आहे तसं. 23 1 23 23 त्रिक 69 उरलं 11 आणि 23 5 115. तर 35 गुणिले 20 म्हणजे 35 2 70 0 आहे तसा. म्हणजे याची किंमत किती राहणार आहे मित्रांनो? 35 गुणिले 70 35 2 70 0 आहे तसा. म्हणजे उत्तर क्रमांक बी 700 रुपये एवढी राहणार आहे. त्यानंतर 50 सेकंद आणि 5 मिनिटे यांचे गुणोत्तर प्रमाण किती? आता 50 सेकंद जर तुम्ही त्या ठिकाणी वर लिहिलं आणि 5 मिनिटे 5 मिनिटाचं एकूण सेकंद किती? 5 मिनिटाचे 5 मिनिटे गुणिले 60 गुणिले 5 6 5 30 म्हणजे 300. 0ला 0 कट 5 1 5 5 6 30 म्हणजे एकास ही खालची संख्या मित्रांनो या ठिकाणी वर येणार आहे. म्हणजे एकास 6 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 48 बघा. साधा प्रश्न आहे. एक गाडी भुसावळ ते जळगाव 40 किमी अंतर प्रतितास वेगाने धावते व 60 किमी प्रतितास वेगाने परत येते. म्हणजे तिचा येणं जाण्याचा सरासरी वेग करायचा. तर याची ट्रिक आहे मित्रांनो. डायरेक्ट काय करायचं आहे? 2 गुणिले 40 गुणिले 60 छेद 40 अधिक 60 100. 1ला 0 गेला ह्याला 2 0 गेले. राहिले किती? 2 गुणिले 4 गुणिले 6 4 2 8 8 संग 48. तर तिचा येण्याचा वेग राहणार आहे 48 किमी प्रतितास. उत्तर क्रमांक बी 48. त्यानंतर बघा एक भिंत बांधण्यास 8 मजुरांना 15 दिवस लागतात. तर तेच काम आहे म्हणजे डायरेक्ट भागिले. या ठिकाणी लक्षात घ्या 8 मजुरांना 15 दिवस लागतात. तर तेच काम डायरेक्ट भागिले 5 मजुरांना किती दिवस लागतील? 5 1 5 5 त्रिक 15 8 त्रिक 8 गुणिले 3 बरोबर 24 उत्तर याचं राहणार आहे. त्यानंतर बघा वर्गमुळात कंसात 5 अधिक 6 ह्याची पहिल्यांदा बेरीज होईल. 6 आणि 5 11 आणि ह्या वर्गमुळाला हे वर्गमुळाचं चिन्ह जाणार आहे त्यामुळे 11 फायनल उत्तर याचं राहणार आहे. 50ला बी. कारण या ठिकाणी 6 आणि 5 11 ह्या वर्गचिन्हाला हे वर्गचिन्ह कट होणार आहे. फायनल आन्सर 11. त्यानंतर 51चं बघा. दहशतवादाविरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करत आहे? तर 51 उत्तर मित्रांनो राहणार आहे फोर्स 1. दहशतवादी विरुद्ध पथकाची स्थापना साधारण नोव्हेंबर 2010 मध्ये झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे. तर हा रेझिंग डे मित्रांनो 52ला 2 जानेवारी हा रेझिंग डे असणार आहे आणि पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबर राहणार आहे.
2 जानेवारी हा पोलीस रेजिंगने राहणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक, तर त्या 47वे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ह्या आहेत. जळगाव जिल्ह्यातून ही प्रमुख नदी वाहते. तर जळगावची मित्रांनो खानदेशातून जळगावातून तापी ही नदी वाहते आणि ह्या नदीच्या काठी भुसावळ हे जळगावमधील शहर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 55, 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत T20 फायनल मॅच झाली. अंतिम सामन्यात सामनावीर कोण होता? अंतिम सामन्यात सामनावीर विराट कोहली होता. आणि संपूर्ण मालिकावीर जर विचारला समोरच्या परीक्षेत तर त्याचं उत्तर राहणार आहे जसप्रीत बुमराह. 55चं उत्तर राहणार आहे विराट कोहली, सामनावीर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 बघा, 12वी फेल हा हिंदी सिनेमा या अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे. तर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर तो पिक्चर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57, या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. तर याचं उत्तर असणार आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी भरला होता 2015 साली. आता 2027 या साली भरणार आहे. त्यानंतर पाल हे थंड हवेचे ठिकाण बघा, या ठिकाणी पाल हे थंड हवेचे ठिकाण जळगाव या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर, आता याची ट्रिक आहे, मी कसा हसतो. मी म्हणजे महाबळेश्वर, क म्हणजे एक मिनिट मी कसा नाही तर कसा मी हसतो, कसा मी हसतो. तर कवळून कळसुबाई, स म्हणजे सालेर म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंग्यांचा म्हणजे तोरणा. तर दुसऱ्या क्रमांकाचं मित्रांनो येणार आहे साल्हेर, नाशिक जिल्ह्यामध्ये हे शिखर आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मित्रांनो या ठिकाणी आहेत सी म्हणजे गुलाबराव पाटील. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षक ह्या गोष्टी क्लिअर करून चला. त्यानंतर शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? राज्याची राजधानी त्यामध्ये 7 सिस्टर म्हणजे पलीकडचे पूर्वेकडील अरुणाचल असेल, मिझोराम वगैरे त्या राज्यांच्या राजधान्या बघा. जरा मेघालय वगैरे त्यांच्या राजधान्या चुकण्याची शक्यता असते. तर शिलाँग ही राजधानी मित्रांनो मेघालयची आहे, लक्षात आलं का? मिझोरामची ऐझवाल आहे, हिमाचल प्रदेशची सिमला आहे आणि सिक्कीमची गंगटोक आहे. त्यानंतर 62ला जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर औष्णिक विद्युत केंद्र जळगाव या ठिकाणी मित्रांनो भुसावळ या ठिकाणी आहे. भुसावळ हे शहर तापी या नदीकाठी. त्यानंतर 63ला भारतातील सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो. भारतातील विचारले महाराष्ट्रातील आंबोली, लक्षात आलं का? तर भारतातील मित्रांनो येणार आहे मॉसिनराम, मेघालयमध्ये हे ठिकाण आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील हे शहर ऑरेंज सिटी म्हणून नागपूर या शहरास ओळखले जाते. आणि विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर येणार मित्रांनो टेनिस, लक्षात आलं का? टेनिस या ठिकाणी प्रश्न क्रमांक 66 महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री, महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या गृहमंत्री आहे. त्यानंतर खालीपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी क जीवनसत्व म्हणजे आवळा, लक्षात आलं का, मिळते? 67ला उत्तर क्रमांक बी राहणार आहे. ही चूक, आंबा चूक, केळी चूक, आवळ्यामधून क जीवनसत्व सर्वाधिक जास्त मिळते. त्यानंतर 68ला अनॅप्लिडासाची मादी चावल्यामुळे हा रोग होतो, टिंब रोग होतो. तर 68ला याचं उत्तर मित्रांनो राहणार आहे मलेरिया हा रोग होतो. त्यानंतर 69ला हा दिवस जागतिक पर्यावरण दिन पण महत्त्वाचे आहेत बघा. जागतिक पर्यावरण दिन म्हणून 5 जून साजरा केला जातो. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर राज्यघटनेचे अध्यक्ष विचारलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा आणि मसुदा समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड 29 ऑगस्ट 1947 झाली होती आणि त्यांनाच राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले संबोधले जाते. त्यानंतर भारताची गान कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गान कोकिळा जर म्हटलं तर लता मंगेशकर. आणि फक्त प्रश्न आला की भारत कोकिळा कोण? भारत कोकिळा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर मित्रांनो सरोजिनी नायडू ही त्याचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील टिंब या कवींना कुसुमाग्रज, आता पाठीमागच्या पण वेळेस हा प्रश्न आला होता. तर कुसुमाग्रज म्हटलं तर विवा शिरवाडकर.
त्यानंतर टिंबटिंब या शास्त्रज्ञाला मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं, तर त्याचं उत्तर होणार आहे APJ अब्दुल कलाम. हे देशाचे राष्ट्रपती सुद्धा यांनी पद भूषवलेलं आहे, अब्दुल कलाम. त्यानंतर 74ला राहणारा मित्रांनो, हे टिंबटिंब मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत. आता जळगाव तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला त्याची थोडीशी माहिती घेत चला, कारण जिल्हा विशेष प्रश्न येत आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील, साधारण हे मला वाटतं अहमदनगर या जिल्ह्यातील आहे राधाकृष्ण विखे पाटील. त्यानंतर आहे 75ला टिंबटिंब या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही. तर रोहित शर्माने अलीकडे T20 कप जिंकलाय, कपिल देवने 1983ला वर्ल्ड कप जिंकलाय, महेंद्रसिंग धोनी तर ढीगला भरपूर कप जिंकलेले आहेत, वर्ल्ड कप, T20 कप, ICC ट्रॉफी वगैरे. तर विराट कोहली हा खेळाडू कॅप्टन पदी असताना जिंकू शकलेला नाही. त्यानंतर 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप या देशाने जिंकला. आता 2022ची घटना जुने आहे, पण ह्याच्या अगोदर तो वर्ल्ड कप झाला, त्यामुळे ही घटना या ठिकाणी विचारले. तर त्याचं उत्तर मित्रांनो अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे. तर त्यानंतर बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक, हरित क्रांतीचे जनक जर तुम्हाला या ठिकाणी विचारलं तर याचं उत्तर आहे ना मित्रांनो B, डॉक्टर M.S. स्वामीनाथन. त्यानंतर 24ला वर्गीस कुरियन मित्रांनो धवल क्रांतीचे जनक आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला म्हणजे भारतीय जनताना BJPला 253, 78ला मित्रांनो उत्तर क्रमांक राहणार आहे D, 240 एवढ्या जागा जिंकलेल्या आहेत. आणि NDA म्हणजे त्यांचे बहुमत सर्वपक्षीय NDAला जागा 293 इतक्या मिळालेल्या आहेत टोटल. BJP जर विचारलं तर BJPला 240 आणि काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला 99 जागा इतक्या मिळालेल्या आहेत. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? चले जाव म्हटलं तर 1942 महात्मा गांधी. चले जाव हे ग्रामपंचायती सचिव जर तुम्ही विचारलं तर ग्रामसेवक आणि ग्रामसभा वगैरे त्याचे अध्यक्ष असतात सरपंच. सचिव ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक हे काम करतात. जिल्हाधिकाऱ्याचे ZPचे ते सेवक म्हणून ग्रामपंचायतीमध्ये काम करतात, नोकर म्हणून. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 81, हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान होते, तर त्यांची कालच ब्रिटनच्या पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झालेली आहे ऋषी सुनक, कारण त्यांचा त्या ठिकाणी पराजय झालेला आहे. तर ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे PM होते. टिंबटिंबला पॉवर हाऊस ऑफ सेल, ऊतीचे ऊर्जा स्रोत म्हणून ओळखतात. आता 82ला उत्तर मित्रांनो राहणार D, मायटोकॉन्ड्रिया. 82ला मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय कोण? आता नोबेल रवींद्रनाथ टागोर यांना 1913 या साली साहित्याचा मिळाला होता. गीतांजली या साहित्यासाठी 1913 साली रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी हे पुस्तक लिहिले. तर मित्रांनो 84चं उत्तर C राहणार आहे, मॅडम कमिशनर. हे पुस्तक श्रीमती पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर आहे. आणि यांचं अजून एक पुस्तक आहे माझ्या आयुष्याची पानं, ही सुद्धा पुस्तक मित्रांनो मीरा बोरवणकर यांचंच आहे. त्यानंतर 85वा प्रश्न बघा, पेपर साधारण सोपा आहे, 90+ सर्वांनाच मार्क मिळणे गरजेचं आहे, मेरिट हाय लागेल. 85वा प्रश्न उत्तर राहणार आहे D, अजिंठा लेणी. कारण कोणते पर्यटन हे जळगाव जिल्ह्यात नाही? तर पद्मालय, पाटणा देवी सुद्धा पद्मालय श्री गणपतीसाठी, पाले थंड हवेचे ठिकाण, पाटणा देवीसाठी मंदिर आहे काहीतरी, आणि अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर मध्ये हे आहे. नंतर जळगाव येथून या ठिकाणी विमान सेवा नाही, तर या ठिकाणी उत्तर मित्रांनो राहणार 86चं C, नागपूर. जळगाव येथून नागपूर या ठिकाणी तुम्हाला सेवा पुरवली जात नाही. तर गोवा या ठिकाणी पुरवली जाते, हैदराबाद या ठिकाणी पुरवली जाते, मुंबई या ठिकाणी सुद्धा पुरवली जाते, मात्र नागपूर या ठिकाणी सेवा नाही. खालीपैकी विशेष नाम कोणते आहे? या ठिकाणी विचारलं 87. तर विशेष म्हणजे तापी ही नदी सामान्य नाव आलं, पण तापी, नर्मदा, गोदावरी विशेष नाम आलं. समुद्र हे सामान्य नाव आहे, शहर सामान्य नाव आहे, आळस सुद्धा हे सामान्य नाव आहे. मात्र मुलाने आंबा खाल्ला या वाक्यात खालीपैकी कोणता प्रयोग आहे? प्रश्न क्रमांक 88, मुलाने आंबा खाल्ला मित्रांनो कर्मणे प्रयोग आहे. कोणता? तर कर्मणे. 88ला B.
तर या ठिकाणी बघा खालील वाक्याचा कोणता प्रकार आढळतो. तर वाक्य काय आहे बघा, कुणाल रोज पहाटे उठतो व्यायाम करतो. तर हे मित्रांनो संयुक्त वाक्य आहे. आणि वन अन समुच्चयबोधक वाक्य, 2 वाक्य जोडलेले आहेत, यामध्ये संयुक्त वाक्य आहे. 89ला सी. त्यानंतर जळगावात गोड केळी मिळतात. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. तर गोड केळी म्हणजे हे मित्रांनो सरळ सरळ गुणविशेषण आहे, लक्षात आलं का. त्यानंतर 91 बघा, खालीलपैकी कोणत्या वाक्यात केवळ प्रयोगावे आहे विचारले. तर 91ला उत्तर राहणार आहे या ठिकाणी मित्रांनो डी. शब्बास असाच यशवंत हो. लक्षात आलं का. केवळ प्रयोगावे, आपल्या मनातील भावना, अचानक निर्माण होणाऱ्या भावना ज्या व्यक्त होतात त्याला केवळ प्रयोगावे म्हणतात. आणि ती पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो दिसत आहे. शब्बास असाच यशवंत हो. त्यानंतर बघा 92, खालील वाक्यात कोणता शब्द अलंकार आहे. अलंकारवर काय सांगितले, शब्द अलंकार अलंकाराचे 2 प्रकार आहेत. अलंकाराचे प्रकार किती आहेत, 2 आहेत, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. तर शब्द अलंकार कोणता आहे विचारले, तर त्याचा शब्द अलंकाराचे एकूण 3 प्रकार आहेत, यमक, अनुप्रास आणि श्लेष. त्यामध्ये मित्रांनो हा अलंकार आहे 92ला सी, यमक अलंकार आहे. म्हणजे मनाचंदनाचे परी त्वा जिजवावे, परी अंतरी सज्जना निववावे, हा यमक आहे. श्लेष म्हणजे 2 अर्थाची मिठी असते एका शब्दाला, मला इष्टी लागते वगैरे वगैरे. अनुप्रास म्हणजे एका शब्दाची पुनरावृत्ती होती, लक्षात आलं का. त्यानंतर 93ला बघा, खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. खूनगाठ बांधणे म्हणजे खूनगाठ बांधणे म्हणजे 93ला उत्तर या ठिकाणी राहणार मित्रांनो ये, पक्का निश्चय करणे. खूनगाठ बांधणे पक्का निश्चय करणे म्हणजे निश्चय करणे. त्यानंतर पृथ्वी या शब्दात समानार्थी शब्द पृथ्वी, समर नाही, अग्नी नाही, मिलिंद म्हणजे भुंगा वगैरे, आणि वसुंधरा हा शब्द योग्य आहे. अतिवृष्टी या विरोधार्थी, अतिवृष्टी विरोधार्थी अनावृष्टी, ताज्यवाही ग्राह्य, आणि अतिवृष्टीला 100% अनावृष्टी हा शब्द राहणार आहे. त्यानंतर शब्द समावेशी एक शब्द ओळखा. मोजक्या अशा बोलणारा मितभाषी. त्यानंतर बघा 97वा, म्हणीचा अर्थ ओळखायचा. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, म्हणजे प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी येते, आयुष्यात मिळते. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, आज ना उद्या तिचं पण दिवस येणार आहेत. नंतर 98 बघा, दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा म्हणजे दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा मला वाटतं मनकवडा. 100%चं उत्तर आहे मनकवडा. हाताच्या कंकणाला आरसा कशाला. हाताच्या कंकणाला आरसा म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे तर त्याला पुरावा कशाला, लक्षात आलं. हाताच्या कंकणाला आरसा कशाला. महात्मा गांधीच्या मनावर, प्रश्न क्रमांक 99 उत्तर आहे आरसा. 100वा प्रश्न आहे, महात्मा गांधीच्या पवनार आश्रमात खूप लोकांची ये जा असायची, म्हणजे तिथे लोकांची काय असायची, राबता म्हणजे येणे जाणे असायची, राबता असायची. तर या ठिकाणी मित्रांनो पेपर सोपा आहे जळगावचा. तर माझा अंदाज आहे की ह्या ठिकाणी जर तुम्हाला 40 मार्क ग्राउंडसाठी असतील तर लेखीसाठी 90+ इतके मार्क पाहिजेत, म्हणजे 130+ मेरिट 100% जाणार आहे जळगाव. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी वगैरे आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ मित्रांना शेअर करा, लाईक करा, आणि धन्यवाद मित्रांनो.